सक्षमपणे चालवणारे आणि आपण सर्वजण त्यांच्यावर साहेबांएवढंच प्रेम करतो आणि त्या प्रेमामुळे आपण त्या युवा तरुणाला व्यंकटराव केसगिरे यांना विनंती करतो लोकसभेला, आणि म्हणून आमची सर्वांची एक विनंती आहे. यानंतर भगवानराव पटेल मी त्यांचा सत्कार करण्यासाठी मी उत्तम पाटील विजयगावकर यांना विनंती करतो की त्यांनी यानंतर जिल्ह्याच्या एकूण मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नाशी त्यांना काही उमरीवासियांतर्फे आपला नागरिक सत्कार करण्यात आला आहे, काय सांगा? आज उमरी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने नागरी सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. आज मी खरं तर उमरी तालुका व संपूर्ण उमरी तालुक्यावासियांचे हार्दिक असे आभार मानतो की त्यांनी आज या ठिकाणी माझा नागरी सत्कार घेतला. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रथमच आज मी उमरी शहरामध्ये आलेलो आहे. आज आपण बघू शकता की या ठिकाणी बरीचशी कार्यकर्ती मंडळी या सत्काराला उपस्थित होती आणि एक चांगलं संदेश आहे जिल्ह्याला की आज मोठी मंडळी या ठिकाणी पक्षातून इकडून तिकडे जात आहेत, पण आज कार्यकर्ता मंडळी जिथं आहेत त्याच ठिकाणी ठाम मांडून आहे. आज अनेक उमरीकरांनी तुमच्यासमोर प्रश्न उपस्थित केले, विविध मागण्या सादर केल्या, तुमच्याकडे काय सांगा? नाही, आज बऱ्याच या सत्काराच्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्या ठिकाणी प्रामुख्याने गोरठ्याचा जे ओव्हरब्रिजचा प्रश्न आहे, आज शेतकऱ्यांच्या सुविधेबद्दल जी मार्केट कमिटीच्या निमित्तानं जे प्रश्न उपस्थित झाले आहेत, निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी असेल, उमरी तालुक्यात आमचे शिरीष भाऊजी गोरठेकर साहेब असतील, शिवसेना असेल आणि सर्व आम्ही कार्यकर्ते मिळून या ठिकाणी उमरी तालुक्याला एक नवीन विकासाचं विजन तयार करण्यासंदर्भात आम्ही धोरण आखणार आहोत. आज आपण बघतो स्थानिक स्वराज्यासंदर्भात येणाऱ्या 2 दिवसामध्ये आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आणि तसेच शहर काँग्रेस कमिटीच्या बैठका होणार आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही पुढचं धोरण या ठिकाणी आखणार आहोत. सर, उमरी शहरामध्ये जास्तीत आता वर्दळ चालू आहे, कारण का दोन्ही ठिकाणाहून रेल्वे गेट आहे. जे मुख्य रेल्वे गेट आहे जे गोरठा पॉईंटला त्या ठिकाणी झालं, पण त्याची गरज नसताना सुद्धा ते झालेलं असं वाटतं नागरिकांच्या वागण्यावरून. कारण भोकर आणि उमरी नांदेड दोन्ही रूटला जाणारा रस्ता 5-5 मिनिटाला गेट पडत असतो सातत्यानं, पण त्या ठिकाणी वर्दळच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्या संदर्भात तुमचं काय निर्णय? आज उमरी जो शहराच्या बाहेर एक गेट आहे त्या ठिकाणी एक उड्डाणपूल होणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर गोरठा जे आहे अंडरब्रिज, आज आपण बघतो थोडा जरी पाऊस झाला तर त्या ठिकाणी भरपूर पाणी साचतं आणि तिथल्या लोकांना विद्यार्थ्यांना येण्यासाठी खूप मोठी अडचण होती. तर येणाऱ्या काळामध्ये उमरी गेट असेल किंवा रेल्वे आपलं गोरठाच्या तिथलं उड्डाणपूल असेल, येणाऱ्या काळामध्ये संसदेमध्ये मी मागणी करून त्या अनुषंगाने त्याचा पाठपुरावा करणार. थँक्यू.